नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। या ठिकाणी प्रवासी आलेले आहे पण त्यांना बस मिळाली नाही म्हणून आम्हाला जरी कुठेतरी वाटलं की हवा कुणाची अमरावतीमध्ये आहे ते जाणून घेण्यासाठी बस स्टॉपवर आम्ही आलेलो आहे। आपण बघू शकता काही लोक सुद्धा आहे, हा ताई सुद्धा आहे। ताई कुठून आलात तुम्ही? मी अमरावतीवरून आलेली आहे, गगलानी नगर। मी सामाजिक कार्यकर्ता धांडे ताई बोलत आहे, सविता धांडे। एक सांगा, आता अमरावतीची लोकसभा निवडणूक ही 26 तारखेला होणार आहे, तुमचं मतदान कोण्या मुद्द्यावर? माझा मुद्दा असाच आहे सर की बा काँग्रेसची हवा आहे आणि काँग्रेसवरच मुद्दा आहे आणि काँग्रेसवर असा मुद्दा आहे। काँग्रेसची हवा नाही, 400 पार म्हणते मोदी। 400 पार म्हणते, सगळे खोटे आश्वासन देत आहे सर। सिलेंडर कितीवर गेले? तेल आहे, तेल 120 होतं, 120 वर गेलं। 80 योजना महिलांसाठी राबवली सिलेंडरची का? नाही, उज्ज्वला योजना हे सगळे खोटे योजना देतात सर। एसटी ची अर्धी तिकीट केली, कुठं माहेरी रोज रोज जातो का आम्ही? त्याच्यापेक्षा 2022 पर्यंत सगळ्यांना घर देण्याची घोषणा मोदीची। सर नुसतं घरच नाही होतं, बाकीची बेकारी बसलेली आहे इथे। बेकारी लोकांची किती वाढलेली आहे। तुला वाटतं बेकारी आहे? तू युवक आहे, याला विचार। तुला वाटतं काही बेकारी आहे? मी बेकार आहे। बेकार नाही तू? मग काय कोण्या नोकरीवर आहे? मी नोकरीवर कॉलेज शिकून राहिलो। कॉलेज शिकून राहिला का? काय शिक्षण तुला स्वस्त मिळते का महागात मिळते? स्वस्त म्हणजे महागात प्रायव्हेट कॉलेज मध्ये आहे, विद्याभारतीमध्ये 25 पैसे भरून प्रायव्हेट कॉलेज मध्ये शिकत आहे। आणखी तुम्ही म्हणजे या ठिकाणी तुमचं समर्थन अमरावतीमध्ये कोणाला आहे? माझं समर्थन आहे काँग्रेसला। काँग्रेसला? हो, आणि निश्चित काँग्रेसच येणार आहे सर अमरावती मधून। म्हणजे असं कसं काय ठाम तुम्ही? असं काय ठाम म्हणजे सगळे खोटे आश्वासन आम्हाला 5 वर्ष अंधारात ठेवलं, तर आम्हाला काहीतरी परिवर्तन पाहिजे। परिवर्तन पाहिजे। पण नवनीत राणा इथल्या 5 वर्ष मागच्या खासदार होत्या, त्यांनी काही इथे विकास केला नाही? काहीच केला नाही सर। सगळे मोठे मोठे फॅक्टरी आणेल, हे आणेल, ते आणेल, काहीच आणलं नाही। फॅक्टरी नाही आहे इथे, काहीच नाही आहे, सगळी बेकारी बसलेली आहे इथे। बरं हे सांगा, मागच्या वेळी सगळं पुण्याला जावं लागते, इथल्या मुलांना पुण्याला जावं लागतं। बरोबर, आता खरी बोलाल तुम्ही, खरी बोलाल, मागच्या वर्षी तुम्ही मतदान कोणाला केलं होतं? मागच्याही वर्षी आम्ही काँग्रेसलाच केलं सर। काँग्रेसचा उमेदवारच नव्हता ना, नवनीत राणाच होत्या। नवनीत राणा होत्या, तुम्ही नवनीत राणाला मागच्या वर्षी मतदान केलं? अरे तर मग आता करावंच लागलं ना सर। नवनीत या वर्षी बदल? या वर्षी बदल म्हणजे आम्हाला 5 वर्ष अंधारात ठेवलं ना। मी हे करेल, मी ते करेल, त्याच्यापेक्षा आम्हाला आता परिवर्तन पाहिजे। 5 वर्ष परिवर्तन आहे। क्या हो गया? जिसके भरोसे पे चुन के आए उसी के तो नहीं हुए। किसके भरोसे चुन के? मुस्लिम लॉबी कितना वोटिंग हुआ था मुस्लिम लॉबी का नवनीत राणा को, ये तो बताओ सबसे पहले। उनके तो नहीं हुए, तो क्या फिर आप होंगे? फिर थाली में खाया उसी में छेद करे उन्होंने। जो थाली में खाया उन्होंने में छेद करे। इसने छेद किए। पायड़ा भारी है तो इधर भाग गए। अब अमरावती में बोलते हमने ये विकास करा, वो विकास करा, कुछ भी नहीं करे। क्या करे? सब कांग्रेस के टाइम का विकास है, ये कुछ भी नहीं है। कहाँ से है आप? अमरावती से जय हम। अमरावती से है। हाँ, अच्छा, तो इस बार क्या फिर माहौल किसका लग रहा है आपको? बलवंत राव वानगड़े पंजा पंजा का माहौल? पंजा। नक्कीच आपण बघू शकता, आम्ही अमरावतीच्या बस स्टॉपवर आणि अमरावतीच्या बस स्टॉपवर नारे नका देऊ आणि इथे विविध लोक येत असतात, वेगवेगळे प्रकारचे, आणि सगळ्या ह्या मतदारांकडून। ताई तुम्ही कुठून आल्या? बिहापूरून आलेली आहे। आता आम्हाला 10 वर्ष झाली पंजाले आम्ही दिलं होतं मतदान पण आमचं त्या पंजाबवाल्यानं आमचं काहीच केलेलं नाहीये। सरकार कोणाची होती? ते सरकार होते आमची, मोदीच आहे आमचं, मोदीच आहे आमचं। आम्ही रवी राणा 100% येणार आहे निवडून, 100% येणार। आम्ही गॅरंटी देतो आणि त्याच्यासाठी आम्ही 11 नारळ होणार आहे म्हणजे येते। गाँव खेड़े में पूरी साड़ा मच्छी पकड़ने के साड़ा बांटी उन्हें। मच्छा पकड़ने की साड़ा बांटी, साड़ा बांटी उन्हें। झूठ बनती बात है। हे बघा तुम्ही लेकिन हम मोदी दिन के भरोसे पे छूट के आते और धोखा देते गए। मेरा आदमी अपन गए, मेरा आदमी को क्या मिला? बोलो क्या मिला? 7 वर्ष दिए हमने पंजाब को। रुको, तुमको मिला होगा, तुमको मिला होगा, सबको मिला, सब कुछ कांग्रेस ने। मोदी के हाथ में कुछ भी नहीं मिला। महिलाओं की इज्जत नहीं हो रही। रुको बोलने का नहीं बोले। देख भैया मैं क्या बोल रही, 10 वर्ष तो हमने दिया, गरीब लोगों को कुछ भी नहीं दिया, पूछा नहीं। हमारे बिहापुर में आके नहीं पूछा, गरीब लोगों ने पूछा तो ये बीचमे वाले ने ये दिया। बीचमे वाले देखो, हमको रवि राणा ने किराना दिया है, हमको 5 वर्ष को किराना मिल रहा है,
पैसा में जाके बैठते मोहम्मद दिन के वोटिंग झूठ बोल रहे बैठते मोहम्मद दिन के वोटिंग हम मोदी सरकार आएंगे पहले ताई 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 तुम्ही एक सांगा बिलकुल कोणी हो याच्याशी काही घेण्यात नाही 2013च्या आधी सिलेंडरचे भाव किती होते हाँ तेव्हा 1000 रुपए। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं, हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।